इथे चिमणीचे पप्पा ना लिंबाचा पाला काढत होते, कारण ते बनवत होते लिंबाचा काढा, तो पण चक्क अरुणसाठी. आता सांगते लिंबाचा काढा त्यांनी कसा बनवला. तर त्यांनी मिक्सरच्या भांड्यामध्ये लिंबाचा पाला, आलं, काळं मीठ आणि तुळशीची पाने टाकून घेतली आणि त्यात पाणी टाकून घेतलं मिक्सरला गरागरा हलवायला. चिमणीचे पप्पा रेसिपी बनवत होते, पण मला कसं तर होत होतं त्या वासाने. फायनली त्यांनी काढा बनवला आणि घेतला गाळायला. तितक्यामध्ये भावड्या सुद्धा टपकला. मी तर फुल टेन्शन मध्ये होते की हे दोघं मिळून त्या अरुण सोबत बिचारा काय करणार होते की काय माहिती. आणि त्याच्यावर तर उडगं तोते ते गाणं सुट होत होतं ह्या रिएक्शनला. खरं तर चिमणीच्या पप्पांची चुकी नाही, अरुणच बोलला होता मी 1 महिना लगातार लिंबाचा काढा पिणार आहे, म्हणूनच चिमणीचे पप्पा बोलले चल पहिल्यांदा मीच बनवून पाचतो तुला. आणि बिचारा व्हिडिओ चालू आहे म्हणून गटकन पिऊन गेला. छान असे रिएक्शन देत होता मनातील फिलिंग कंट्रोल करून, पण त्याला काय वाटत असेल ते मला माहिती होतं म्हणून मी कॅमेराच बंद नाही केला आणि शेवटीचं असं रिएक्शन भेटलं त्याचं काय. आता हे अरुण मामाचं बघून ना चिमणीचे पप्पा बोलले मी पण थोडासा ट्राय करून बघतो. म्हटलं बघा, पण अरुण मामाने तर निदान व्हिडिओ चालू आहे म्हणून थोडंसं कंट्रोल केलं, पण चिमणीच्या पप्पांच्यानं काय कंट्रोल नाही झालं. आणि ह्या दोघांचे रिएक्शन बघून बिना काढा पेता माझं तोंड कडू झालं. आणि संध्याकाळी ना ह्या दोघांनी घराला ना फोटो स्टुडिओज बनवून टाकलं होतं, पण मी तुम्हाला त्या फोटो मागची रियालिटी दाखवण्यासाठी हा व्हिडिओ शूट केलाय. माझा भाऊ बिचारा चड्डीवरच फोटो काढत होता. बघा, अशा टाईपनेच एडिटर लोक आपल्याला येडे बनवते. पण काय का असं ना फोटो 1 नंबर काढले होते बरं का दोघांनी.